मागे बघू. बाप रे ना, तर इथलं लॉक काढूनच टाकले. आता हा कोणता पॅक होणार आहे बघू. तू बनवली? दिल शेप, हार्ट शेप. अय्यो मस्त दिसतंय ग शनाया. गुड आफ्टरनून मंडळी. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला इव्हिनिंगचं माझं जे रुटीन आहे ना तर ते शेअर करणार आहे. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला मॉर्निंगचं रुटीन, फुल डेचं रुटीन शेअर केलेलं आहे, पण आज फर्स्ट टाइम तुम्हाला इव्हिनिंगचं रुटीन शेअर करणार आहे. आता भरपूर सारा पाऊस आहे, पण पावसामध्ये कसं काय होतंय, कुठे प्लॅन वगैरे काय होतोय का, हे सर्व तुम्हाला पुढे मी शेअर करणार आहे. तर आता बघा, आता सगळा स्वयंपाक झालाय. ऍक्च्युली मी ते सर्व मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सगळा स्वयंपाक करून ठेवलाय. मी आज बेत केला होता पुरीचा, आणि पुरी सोबत बीन्सची भाजी. आता तुम्हाला पुऱ्या पण दाखवते. पुऱ्या मस्त टम्म मगाशी फुगल्या होत्या, पण आता बघा त्या अगदी अशा नरम पडलेत. कशामुळे तर झालंय कसं आहे बघा, शाण्याने हार्ट शेप पण पुरी बनवली. आता याच्यावरती मी असं झाकण ठेवले आणि मी वेट करते माझ्या नवऱ्याचं. जर ते लवकर येतील ना आणि लवकर जेवायला भेटेल. भूक जाम लागले, कारण पाऊस पडतोय. पावसामुळे भूक खरं खूप लागते. त्यानंतर डाळ पण शिजते, अजून डाळीचं शिजायचं चालूच आहे काम. आणि इकडे मी केलेली आहे बीन्सची भाजी, जी की शनाया वगैरे जास्त खात नाही. तर म्हटलं नाही, अशा पद्धतीच्या बीन्स बनवू जे की शनाया खायला. आणि ग्रेव्ही टाईप, हॉटेल टाईप मी अशी बीन्स बनवले. बघू आता सर्वांना कशी लागते. आणि मी यांना आज सांगितलं की येताना श्रीखंड पण घेऊन ये. आता ते घेऊन येता येत की नाही त्यांच्या किती लक्षात राहते काय माहिती. तर बाकीचं सगळं तुम्हाला दाखवते बघा. आणि बघा किचनचा ओटा वगैरे सगळं आवरून घेतले. फक्त काय झालं, आता इथे थोडं कंजेस्टेड झाले तर तेवढं समजून घ्या, कारण ओटा एवढा छोटा आहे ना. इकडे लगेच बेसिंग आहे आणि इकडे फक्त काही वस्तू बसतील एवढाच जागा आहे. इकडे लांबीला मस्त ओटा भारी आहे, पण इथे खूप कंजेस्टेड वाटते मला. आणि ही डाळ शिजते आता, त्यामुळे थोडंसं झाकण नॉर्मली मी ठेवते. आणि इकडे भांड्याचा जो पसारा आहे ना तर तो पूर्ण करून ठेवलाय, म्हणजे सगळं आवरून ठेवलंय. म्हटलं भांडी नंतरच घासेन, कारण भुकीना असा जीव हे कासावीस झालाय ना. आणि हे बघा जाळी वगैरे त्या दिवशी तुम्हाला दाखवलं, अजून तशीच आहे. मला आता लॉक करायची. इतक्या वेळ मी किचनमध्ये होते ना, त्यामुळे मी हे विंडो ओपन ठेवलेली, पण आता हे लॉक करणार आहे, कारण इथून किचनमधून जाते. हा उंदीर कधी येईल काही सांगू शकत नाही. उशीर झालं, शनायाचं चाललंय की मम्मा तू चल, तुला एक गोष्ट दाखवायची. तर चल मला दाखव काय आहे ते. गुंडू 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 प्लीज कम गुंडू. गुंडूला घे. गुंडू इथं काहीतरी उद्योग वाढवायच्या नादात असतो नेहमी बरं का. सावकाश आरामात. हो चल 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 चल. दीदीचं सरप्राईज बघू, दीदीचं सरप्राईज. अरे बापरे, दीदीने काय केलंय बघू. अच्छा बेडरूम आवरून ठेवलाय. अच्छा बघा, दीदीने आमच्या घड्या केलेत. हे बेडशीट ॲक्च्युली अंतरायचं आहे, कारण रोज बेडशीट चेंज करावं लागते. पण शण्याने ती घडी करून ठेवले. आणि बाकीच्या ज्या गोष्टी होत्या तिने घेतलेल्या त्या तिनं अशा घड्या वगैरे करून ठेवले. बापरे छान आवरलं बेडरूम. मग अशी खूप पसारा वगैरे होता. आले तुम्हाला आणखी गोष्ट दाखवायची बघा. बेडरूमची माझ्या अक्षरशः अशी अवस्था झाली बघा. काय करणार, कारण माझ्याकडे स्टँड वगैरे तर दुसरं नाही आहे. जे आपण क्लोथ ड्रायर असतं ना तर त्याचं काही स्टँड वगैरे नाही आहे. आणि बाहेर तर मी सुकत नाही घालू शकत, कारण बाहेर एवढा पाऊस येतोय. हे बघा, बाहेर सुकत नाही घालू शकत. बाहेर बघा पाऊस येतोय, आणि पावसामुळे इकडची पूर्ण रशी ओपन आहे. आणि इकडेच मी थोडीफार कपडे एक साईडला घातलेत. आणि इकडं अक्षरशः बघा किती ओलं झाले. आता हे रॅपर आहेत ना ते वरच्या गॅलरीतून कुठून तर पडलेत. मला त्या ताईंना सांगावं लागेल की गॅलरीमध्ये आमच्या रॅपर आलेले आहेत, हे आमचे नाही आहेत. आणि हे असे कपड्यांची अवस्था झाली. बाकीचे तर सगळे कपडे मी असेच लावले. तर अचानक जर बेडरूममध्ये कोणी आलं ना तर काही विचार करू मला हे समजत नाहीये. पण बघू, याच्यावरती पण काहीतरी मार्ग नक्की निघेल. इशूला तिकडे गॅलरीमध्ये सोडलंय, आणि तिला ना ही डोर ओपन करायची ती खरं खूप कोशिश करते. ही जाळी बघू. इशू ये ये ये. कुठून येशील तू, कुठून येशील, कुठून येशील, कुठून येशील. या 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 या. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. इकडे 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 इथे 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 बघ, इथे ओपन होतं. ये 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 इथे ओपन होतंय. एवढ्या छोट्या बाळाला समजतंय का बघूयात आपण. हां बघू, थांब बघू करते का तर ती. इशू ये ओपन करा. बघा तिचं चालले तिकडं, मी तिला तेवढं समजतं की इथून ओपन होतंय. बापरे बघू. बापरे समजलं की इशू. हे बघा बापरे, काही खरं नाही. आता इशूला इकडे गॅलरीमध्ये ठेवणं म्हणजे माझ्यासाठी एक टास्क आहे, कारण ती येऊ शकते जाऊ शकते. हां ओपन करा ओपन करा ओपन करा. ओके बंद करतोय. बापरे बंद पण करू शकतो हे. ह्याची जास्त भीती आहे. पण आम्ही त्याच्यासाठी एक मस्त आयडिया करून ठेवले. काय माहिती का,
लास्ट टाइम हे लॉक होत होतं म्हणून आम्ही इकडे हे जर लॉक झालं ना तर गॅलरीमध्ये अटकून बसायचे जास्त चान्सेस आहेत, कारण मी पण पटकन इश्यू येते म्हणून जर हे करेल ना लॉक तर त्याच्यावर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आम्ही काय केलं माहिती का हे बापरे. तर आम्ही काय केलं माहिती आहे का, ही जी गॅलरी आहे ना तर इकडची जी विंडो आहे ना तर इथलं लॉक काढूनच टाकले. हे लॉक आहे ना तर हे पूर्ण आम्ही म्हणजे लॉकच काढून टाकले. हे लॉक होत नाही, विंडोच लॉक होत नाही बघा. किती जरी जोरात दाबली ना तर ही विंडो लॉक नाही होते. मी इकडून खोलू शकतो अशी एक आयडिया करून ठेवली, कारण लहान बाळं ज्यांच्या घरात जास्त असतात ना तर त्यांच्यासाठी ही खरंच फायद्याचं आहे. जर विंडो लॉक झाली तर आत अटकून बसायचे चान्सेस किंवा बाहेर अटकून बसायचे चान्सेस आहेत. हे पप्पा आले की टायमिंग, पप्पा आले. आई आमचे पप्पा बघा किती भिजून आले आणि श्रीखंड घेऊन आले, बिचारे लक्षात राहिले. पण तुम्ही कोण आहे, तुम्ही चाललेत कुठे? हे घर तुमचं आहे? अरे इशूची रिएक्शन बघा. अरे बापरे नको, ते चिखलाचं आणि ते पाण्याचं अंग एकदम. इशू कोण आलंय? इशू, अरे इशू. मी या माणसांना नाही ओळखत आहे कारण यांनी रेनकोट घातलेला आहे. हे हा युनिफॉर्म कोणता आहे पप्पा? कोणता युनिफॉर्म आहे हा? का पावसाचा युनिफॉर्म आहे? सध्या पप्पाचे माझं डिस्कशन चालू आहे. अच्छा, तू मध्ये मध्ये येऊ नको. अच्छा असं चाललंय तुमचं. छोटं दुसरा बाबू. लाईट ऑन कर राजा, लाईट ऑन कर. हा लगेच फ्रेश व्हा, मी जेवायला घेते लगेच. आणि हा बोका तेवढा जेवण बसलाय बघा, तुमची वाट नाही बघितली या छोट्याने. स्क्रीन कापली कॅमेराची. अच्छा, छोटीशी दिसते का? घेऊ आपण नवीन मोबाईल घेऊ, लगेच घेऊ नवीन उद्याच नवीन मोबाईल घेऊ. अरे बापरे. इशू नवीन मोबाईल घ्यायचा मम्माला? नाही म्हणते. नाही म्हणतो गुंडा तू. नवीन मोबाईल घ्यायचा? काढी ना पहिला. आणि हे ना तुमची वाट बघितली नाही जेवायला. असू दे, मी तर म्हणतो माझी वाट कोणीच बघू नये, सगळ्यांनी जेवून घ्या. आमचा तुमचा जीव आहे, ह्याचा नाही तुमचा, आणि तुमचा हिचा जीव आहे. असं हे कर, हाताने नको करू, असं हे कर ना. होतोय कशाला हात लावायला लागतो, जास्त घेता भरपूर असं. पुरी भाजी बनवली. पुरी बनवली का त्याच्यासोबतची भाजी कोणती असेल? भाजी गेस करा. बटाटा. 100% तुम्ही ओळखू शकणारच नाही. बटाटा, नो, पनीर. नाही. मग शिड फॅन बंद कर ग. गेस करायचंय तुम्हाला कोणती भाजी. नो थांब मी बघतो. बघायचं नाहीये. फॅन बंद कर बाळा. काय बनवलं? बटाटा नाही, पनीर. तुम्ही ती नाही गेस करू शकणार. पालक बिलक नाही बनवलं? मग कोबी, फ्लावर. तीन चान्स आहे. नाही माहिती, सांगा. हार मांडली कधी गिव्ह अप करायचं नसतं. फ्लावरची भाजी. नाही. कोबी. नाही. मग लास्ट चवळी. नाही. बीन्स आहेत, बीन्स. आता बीन्सचा मराठीचा ओळखत असतील तर माहिती नाही. बघू ह्याच्यात बीन्सचं कुठे दिसत नाही. काही बीन्सच आहेत. हे बघा काही बीन्स दिसले. बीन्सची भाजी बनवली. काय बनवले बघा. हे तू बनवली? शणून हा, बनवले. दिल शेप, हार्ट शेप. शणूनच बनवले ते आलं का बिचाऱ्यांना ही कामं असतात बरं का. मग आता कोण करा, दिवसभर मी सांभाळते म्हटल्यावर. बाळाला सांभाळायला लागतं. अरे बापरे, आता कुठे तिचा हात धुवून आणला, तोंड धुवून आणलं, तोपर्यंत बाळाला सांभाळायला लागते. तुम्ही अख्खा एक दिवस सांभाळायचं चॅलेंज आपण घेऊयात. नाही, मला काय आवड नाही चॅलेंज बिलेंज घ्यायची. बस बाबा आपण जेवूया. आणि मला सांगायचं जेवण कसं झालंय. ए इशू प्लीज, इशून वॉकरमध्ये टाकायला पाहिजे खर्च नाही. हे काय बनवलं? कोणतं? हा हे काय आहे? पुरीमध्ये आम्ही काय बनवलं? आम्ही म्हणजे स्टारफिश आहे तो. स्टारफिश तो शनायच आहे. शनायच आहे बघा कसं जेवण घेतलंय एकदम धाडकन. तू काम वाढवायच्या कामावर आहे गुंड्या, स्वतः तर काही काम करत नाही. नुसतो तू घडी केलेली ना शनाई याची. लागलो बापरे. इशू नो झालं आमच्या आम्ही पप्पांकडे गेलं का आम्ही सगळं बरं होतं. आम्ही पचवलं.
मी सांगतो गेम खेळायचा. मला पण घ्या तुमच्या गेम मध्ये. आपण एक गेम खेळायचा. कोणता? कोण जास्त वेळ झोपतोय ना तो जिंकला. आपण जो जास्त वेळ झोपेल तो जिंकला. नाही, मी ह्या गेम मधून एक्झिट केलेला आहे. काय खेळायचं? युट्यूबला आपण आहे ना पहिल्यांदा गुगलला. बोलून चला नाही का ना काहीतरी गेम खेळायला. चला, खूप दिवस झाले गेम खेळले नाही. तुम्हाला हरवण्याची अशी माझी इच्छा राहिली. अरे बाबा, शनायाचं बघा इकडे लपाछपी. हो हो, शनायाचं इकडे लपाछपी होणार आहे का आपली? बघ तू सांग काय खेळायचं. ते चल्लस वगैरे, पण त्याच्यात चल्लसासाठी हे नाहीये. ते गावचा गेम. ते गावचा गेम आहे. गावचा गेम हा गेम असतो. कुठला गावचा नाही असं काही नाही. आपण मुंबईमध्ये आहे ना. हा, पण ते नाहीये, त्याला चल्लस नाहीये आपल्याकडे. आहे पप्पाने ऑलरेडी त्याचं काम तमाम केलेलं आहे. मग तुम्ही सांगा कोणता गेम खेळायचा. पासून ना आम्ही अभ्यास केला, त्यामुळे आमचं डोकं फक्त अभ्यासात चालतं. तुम्ही लहानपणापासून खूप गेम खेळले, त्यामुळे हे डिपार्टमेंट तुमच्याकडे दिलेलं आहे. आम्ही काय खेळायचं. तुम्हाला खूप असतं आयडिया असते. हो, तुम्ही काय हँडसम दिसताय. हो खरंच की. अरे आता गेम आठवला का. पोट तर बिलकुल नाही. किती वेळ पण असं कंट्रोल करून बसणार आहे तुम्ही पोट आतमध्ये. नाही थांबा, तुमच्या पोटात एकदा सीन होऊनच जाऊ द्या. थांबा बघू. हो, काय फ्लॅट आणि काय म्हणायचं ह्याला, बायसेप ट्रायसेप काय म्हणतात ना ते, काय हो, 6 पॅक वगैरे. आणि आता हा कोणता पॅक होणार आहे बघू. सो मंडळी, आता बघा गेमची तयारी चालू आहे. आता गेम कोणता खेळणार आहेत. आमच्या साहेबांनी मस्त डोकं लावून एक गेम काढलाय. आता बघू कसं. शनाया आणि दोघं, हे दोघांचं पहिला फेरी होणार आहे. पहिला राऊंड ह्या दोघांचा होणार आहे. आणि ह्या दोघांमध्ये जो पण कोणी जिंकेल है ना, त्याच्यासोबत माझा राऊंड होणार आहे. ओके, रेडी. गेम काय आहे ते सांगणार आहे ना, तो हो दे तरी तुमचं. काय बापरे, गेम तर आमच्या इथूनच सगळं 3-13 चालू झाले. गेम असा आहे, हा बलून इथे मध्ये असेल. बलूनला नाही, बलूनला हात नाही लावायचा, फक्त पाय लावायचा. त्या भिंतीला गलून टच झाला मग मी जिंकलो. आणि इकडे या भिंतीला टच झाला कपाडाला तर शनू जिंकली. गोल काय ना, मी फुटबॉल खेळणार बलूनचा फुटबॉल. तू पण जा. रेडी. हो का. अरे हारले. जुगलबंदी चाललेली आहे. शनाया जवळपास सक्सेसच्या मोडवरती आहे. शनाया प्लीज. नाही. अरे जुगलबंदी गेमची जुगलबंदी. अरे पप्पा जिंकले. नाही, शनू जिंकणार आहे आता या राऊंड मध्ये. शनू जिंकणार. शनू जोरात लात मार. मला तेवढी जोरात ह्यानी पायाला लात मारली ना. शनू तोंड डोके. चिटिंग आहे. अजून पोचला, भिंती नाही लागला. शनू पायाने. शनू जोरात. डिशूम तुला मज्जा आली.
शनाया एवढा पाऊस पडतो, आज दिवसभर पावसानं थांबायचं नाव घेतलं नाहीये, मग त्यामुळे आम्हाला मार्केटमध्ये पण जायचं होतं पण, आणि शनायाला इशिकाला थोडेफार कपडे घ्यायचे होते, पण पावसाची वाट भरपूर वेळ बघितली, आता तरी थांबेल पण तो थांबलाच नाही आणि शेवटी मग आम्ही खाली जाऊन आलो. आता इशिका पण झोपली, तर शनायासाठी आम्ही काही कपडे आणलेत आणि ती ट्राय करून दाखवते तुम्हाला. रेडी, या पटापट पटापट. अरे वा प्रिन्सेस, मग साडी ते खाली काय हे बघ, नॉड तुझी नॉड बांध ना त्याच्यात मध्ये हे करून. पप्पा हेल्प. ते आतमधून त्याला हुक्स आहेत बघा, मध्ये लूप्स आहेत, लूप्स आहेत ना मध्ये, ते जरा फिर. वाव मस्त दिसते. शनायासाठी थोडंसं हे प्रिन्सेस, पप्पा की परी आणि मम्मीची अगं बाई मस्त छान. हा ये मी ऑनच करून ठेवलं, ये बेटा. शनायाला पण खरं खूप खुशी झाली बरं का, तिला छान छान ड्रेस घेतलेत आणि ह्या वेळेसचं पॅटर्न थोडे वेगळे घेतल्यामुळे तिला आणखी वेगळं वाटते. आता त्याच्यामध्ये ती कशी दिसते बघूया. मगाचा तर फ्रॉक मला खूप आवडला आणि आत्ताचा जो आहे तो आहे कॉर्ड सेट. तर कॉर्ड सेट शनायाला मी फर्स्ट टाइम ट्राय करते, तर बघूयात. मुलींचे कपडे इतके वेगवेगळे असतात ना. या 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 आम्ही वेट करतो, या पटापट. अय्यो मस्त दिसतंय ग शनाया, खूप सुंदर दिसतंय खरं. अय्या हे पण उठलं वाटतं बबडू. थोडंसं मला असं वाटतं की शॉर्ट झाले पायाला थोडंसं. तिला 30 नंबर बरोबर बसतो, पण हे 28चं होतं आणि तिथे साईजच मिळाली नाही मला तिच्या. नाही 30 मध्ये बरोबर येतं तिला, सगळे कपडे 30 व्यवस्थित येतात. एक नंबर. असे वेगवेगळे कपडे ट्राय करायला आवडतं ना. पप्पा पण आमचे लगेच घ्या म्हटले म्हणून आम्ही घेतले, आणि आमच्या इशूसाठी गुंडूसाठी पण आम्ही काही कपडे घेतलेत, पण आता तिला ट्राय करायचा मूड नाही आहे आमचा, कारण बोक आत्ताच झोपलाय. ये इशूच पहिले तुझ्या अगोदर एंट्री करते. अरे वा छान. थांब ते शर्ट व्यवस्थित कर, शर्ट व्यवस्थित नाही झालं. इकडून बघ, तू पूर्ण प्लेन कर ना. बघ जरा शॉर्ट वाटतंय काय. बघू इकडे जरा. टी शर्ट थांब, फिटिंग व्यवस्थित आहे ना, ते महत्त्वाचं आहे. हां फिटिंग व्यवस्थित आहे. आम्ही पैसे किती टॅगला दिसते. बघू शनाया कसं वाटतंय. आणि शनायाला एक टॉप पण ट्राय केलंय, ज्याच्या खाली जीन्स ऑलरेडी घरामध्ये होती. तर शनायाची तब्येत नसल्यामुळे ना आम्हाला तिचे हाफ स्लीवलेस अशा पद्धतीचे कपडे घ्यायचेच होत नाही आणि तो चांगले पण वाटत नाही आहेत. तर शनायाच्या तब्येतीच्या हिशोबाने आम्ही अशा पद्धतीने तिला कपडे घेतलेले आहेत. तर मंडळी हा होता आपला आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. शनायाचा कोणता ड्रेस तुम्हाला जास्त आवडला ते सुद्धा सांगू शकता तुम्ही कमेंट्समध्ये. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि इशूचं आमच्या ऐका हा की लाईक सबस्क्राईब कमेंट्स आपल्या व्हिडिओला नक्की करा. ज्याच्यामध्ये आज आम्ही गेम्स वगैरे खेळलो होतो ना, ते सुद्धा आम्ही आज एक ते कसे वाटले सांगा. आणि मी कधी वाटले ते पण सांगा. हा, आणि आमची इशू कशी वाटते ते नक्की सांगा बरं का. लव यू लव यू लव यू. अरे वा. तर आज आमचं फॅमिलीचे जे गेम्स वगैरे झाले, आम्ही खूप छान टाइम स्पेंड केला. आमच्या पप्पांनाच थोडा टाइम होता. तर विकेंडचे ब्लॉग असेच असतील काहीतरी नवीन तुमच्यासाठी. तर चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये. मस्त राहा आणि आपले ब्लॉग शेवटपर्यंत एन्जॉय करत राहा. बाय बाय.